26/11चा मुंबई हल्ला या काळ्या रात्रीवर आजवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनल्या, पण बहुतांश कथा या पोलीस, कमांडोज किंवा दहशतवाद्यांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसल्या. याच हल्ल्यादरम्यान मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये काय थरार घडला होता. तिथल्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉयजनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण कसे वाचवले याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. हाच विस्मृतीत गेलेला शौर्याचा अध्याय समोर घेऊन आला आहे दिग्दर्शक मनोज तपारिया यांचा नवीन चित्रपट भारत भाग्यविधाता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. चित्रपटाची कथा आपल्याला थेट 26 नोव्हेंबर 2008च्या त्या भयानक रात्रीमध्ये घेऊन जाते. संपूर्ण मुंबई शहरात गोळीबार आणि बॉम्बस्फोटांमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि अचानक दहशतवाद्यांचा मोर्चा कामा हॉस्पिटलकडे वळतो. रुग्णालयातील सामान्य कर्मचारी, नर्सेस अचानक अशा एका जीवघेण्या परिस्थितीत अडकतात ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. ही कथा प्रामुख्याने एका नर्स आणि तिच्या सहकाऱ्यांभोवती फिरते, जे स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतात. या चित्रपटाची सर्वात मोठी सकारात्मक बाजू म्हणजे दिग्दर्शकानं कोणत्याही एका पात्राला उगाच सुपर हिरो दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने सर्वोत्तम लढा देते, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना अत्यंत वास्तववादी आणि आपलीशी वाटते. या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत. बऱ्याच काळानंतर कंगना तिच्या नेहमीच्या मोठ्या आवाजातील किंवा अतिरंजित नाटकी अभिनयापेक्षा अत्यंत संयमी आणि गंभीर भूमिकेत पाहायला मिळते. तिने तिच्या स्टारडमपेक्षा भूमिकेच्या संवेदनशीलतेवर जास्त भर दिला आहे. अनेक दृश्यांमध्ये ती एकही शब्द न बोलता केवळ आपल्या डोळ्यातील भीती, चिंता आणि कर्तव्याची जाणीव उत्कृष्टपणे व्यक्त करते. कंगनाचा हा अभिनय तिच्या अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक आहे. तिच्या सोबतच गिरीश जाऊक आणि स्मिता तांबे यांसारख्या सक्षम सहाय्यक कलाकारांनीही कथेला खूप मोठी ताकद दिली आहे. हे कलाकार केवळ पार्श्वभूमीत उभे राहत नाही तर कथेचा अविभाज्य भाग बनतात. हा चित्रपट पाहत असताना तो एखाद्या स्टारचा नसून संपूर्ण टीमचा सामूहिक प्रयत्न वाटतो. दिग्दर्शक मनोज तपारिया यांनी विषयाचा गांभीर्य ओळखून खूप संवेदनशीलतेने काम केलं आहे. त्यांनी 26/11च्या त्या घटनेला केवळ एक थ्रिलर न बनवता मानवी दृष्टिकोनातून मांडला आहे. चित्रपट अनावश्यक देशभक्ती किंवा जबरदस्तीची भावुकता अंगावर लादत नाही, ज्यामुळे अनेक प्रसंग अगदी नैसर्गिक आणि काळजाला भिडणारे वाटतात. तांत्रिक बाजूचा विचार केला असता तर चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफिक अप्रतिम आहे. रुग्णालयाचे शांत आणि अंधारे कॉरिडॉर्स, बंद खोल्या आणि बाहेरून येणारा गोळीबारांचा आवाज यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक अनियमित भीती निर्माण होते. पार्श्वसंगीतातही दृश्यांचा भावनिक प्रभाव वाढवण्यास मदत करतं आणि सुदैवानं ते कथेवर हावी होत नाही. संपादक अचूक असल्यामुळे चित्रपट कुठेही रेंगाळत नाहीये. अर्थात हा चित्रपट परिपूर्ण आहे असं नाही, यात काही उणीव नक्कीच आहेत. चित्रपटाची सुरुवात थोडी संत आहे. पहिल्या अर्ध्या तासात पात्रांची पार्श्वभूमी आणि त्यांचे संबंध दाखवण्यात खूप वेळ घालवला गेला आहे, ज्यामुळे मुख्य संघर्षाची वाट पाहावी लागते. तसेच जर तुम्ही या चित्रपटाकडून हॉटेल मुंबई किंवा स्टेट ऑफ सीज सारख्या हाय व्होल्टेज ऍक्शन थ्रिलरची अपेक्षा ठेवून जात असाल तर काही ठिकाणी तुमचं अनपेक्षित भ्रमनिरास होऊ शकतो. हा चित्रपट रोमांचक असण्यापेक्षा जास्त मानवी आणि भावनिक मूल्यांवर आधारित आहे. काही दृश्यांमध्ये दिग्दर्शकाला जो तणाव निर्माण करायचा होता तो पडद्यावर तितकासा प्रभावीपणे उमटत नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत भाग्यविधाता हा अशा खऱ्याखुऱ्या हिरोंना दिलेली मानवंदना आहे, ज्यांची नावं इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेली. हा चित्रपट केवळ दहशतीची क्रूर कथा नाही सांगत, तर संकटाच्या काळात टिकून राहिलेल्या माणुसकीची साक्ष देतो. कंगनाचा सूक्ष्म अभिनय आणि संवेदनशील दिग्दर्शन यामुळे हा केवळ एक नक्कीच पाहण्याजोगा आणि हृदयस्पर्शी चित्रपट ठरतो. जर तुम्हाला सत्य घटनांवर आधारित मानवी संघर्षाच्या कथा आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही अजिबात मिस करू नका.